देऊन आजच्या या अंतिम दिवसाला आपण करतोय सुरुवात. आणि सध्याच्या घडीला ही पहिली मॅच आणि सलामीची जोडी मध्ये स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर सचिन, नॉन स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर जय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निखिल ऑन दी मार्क. पहिला चेंडू, पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हो, पहिला चेंडू तेज तरार होता, लेग स्टिक सोडल्या, पंचांचा वाईटचा इशारा. 10:29 पहिला चेंडू पडलाय मधाच्या आतमध्ये. पाणी लगेचच घेऊन जा आपण, क्रॅम्प आलाय. चला थोडस आपण शरीराला सांभाळून खेळ करा. आणि आता मॅचला सुरुवात होते. मॅचला सुरुवात, पुणेशा गोलंदाज तयार होतोय. निखिल वरती ही जबाबदारी आहे. सकाळचं हे सत्र आणि सकाळच्या 17 मधील ही पहिली मॅच आपण पाहतोय. हो, समोर अगदी विचार केला तर क्षेत्ररक्षक मिडॉनला सज्ज होता आणि निर्धाव चेंडू आला. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निखिलच्या वतीनं. सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील. ओ, फटका हा देखील अफलातून पाहायला मिळाला. डीप मिड विकेट, बॉन्डी लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला धमाका, पहिला ब्लास्ट, षटकार. चांगली इनिंग इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. पाटरच्या वतीनं फुल टॉस आणि त्याच्यावरती गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट. चेंडू एका टप्प्यानं सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार चौकार. आउटफील्ड फास्ट आहेत अनुषंगाने. अधिकचा बाउन्स आणि आता मात्र इथे देखील अधिकचा बाउन्स झाला. अगदी लेन खेचली, त्याच्यावरती आपण विचार केला तर अतिरिक्त बाउन्स झाला आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या भूमिकेमध्ये आज आमचे युवराज बुडेरे त्यांच्या सोबत आमचे अत्यंत जवळचे मित्र आज आपण पाहिलं तर मुकेशजी गायकर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये. आमची टीम 10 क्रिक सगळे सज्ज असतील. आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सौरभ आहे. योगा टीचर आहेत
परंतु आता सध्या कॅमेरा वर्किंग करतात आणि दुखापत झाली तर लगेचच ते देखील थोडीशी मेडिकल इमर्जन्सीसाठी ते देखील उपस्थित राहतील यात शंका नाही आहे. हो, पुणेशा इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये आणि इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी होते, एक षटकार एक चौकार जरी आला तरी सुद्धा इथून मात्र धावा वाचवल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये डबल 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी देखील तोय समोर खेळून काढलाय, ऑफ ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक मिड ऑफला डीबी होते आणि इथे एक धाव तर घेतली आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि या 2 धावा धावफलकावरती वेगाने जोडल्या जातात. पेरूभाई वेलकम, आपलं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. जेव्हा जेव्हा महाराज संघ असेल, वरप संघ असेल, इन ॲक्शन मध्ये असतात आमचे पेरूभाईचं नक्कीच त्या ठिकाणी सहकार्य नेहमीच असते. आज रविवार आहे पेरूभाई, सकाळ झाली की मग आपल्या कार्याला आपण लागू, काय हरकत नाही, कारण की आज सुट्टीचा दिवस रविवार असलं की मग बेत होणारच यात शंका नाही आहे. आणि सध्याच्या घडीला मॅच देखील तितकीच महत्त्वाची आपण पाहतोय. पुढील दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहा. केजी स्पोर्ट्स रायते आणि त्यांच्या अगेन्स्ट बादशाह 11 निंबोली बी अशी लढत असेल. एका बाजूला कृष्णा केन अँड फॅन टीम, दुसऱ्या बाजूला निलेश सुरोशन फॅन टीम. दोन्ही संघ आपण सज्ज राहा टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत आणि पहिल्या षटकाच्या या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 13 धावा आहेत. धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला इथून चांगली खेळी देखील पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या वतीनं चांगला खेळ देखील अपेक्षित असेल. आजचा अंतिम दिवस आहे आणि मॅचला आपण सुरुवात देखील केली आहे. ओ, हा फटका दमदार आहे, उंची जास्त, लांबी देखील गाठली आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रशांत आले आणि प्रशांतच्या पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या वरून पहिला ब्लास्ट षटकार. हो, पुणेशा इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता जय निकमचा, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. षटकार आला, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती परंतु एका बाजूने धावा देखील बनतात. या क्रीडांगणाचा विचार केला तर 100 धावा देखील बनल्यात आणि त्या अनुषंगाने आज देखील धावा बनतील आणि त्याचा पाठलाग देखील होईल, कारण की चेसिंग देखील इथे झालेली आहे. 3 षटकामध्ये 50 धावा काल आपण पाहिल्या क्वालिफायच्या मॅच मध्ये कंप्लीट झाल्या. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, दमदार चौकार. चौकार आला आणि धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. ओ, आणखी एक विकेट आणि आता सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. दमदार स्ट्रोक षटकार. तो नखरा करतो बनून यो यो हनी. ओ, आणखी एक विकेट. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑनच्या वरून बॅक टू बॅक सलगचा दुसरा दमदार षटकार.
तिसरं षटक आता प्रगती पथावर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रुद्रला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. हो, चांगली गोलंदाजी, तेच सरळ चेंडू होता. LBW ची विकेट्स दिली जाणार नाही या गोष्टीची नोंद घ्या. ओ, इथे काय चाललंय, काय बिघडलंय, आणि यस, फिंगर अप, आणि इथे मात्र 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. पहिला झटका टीम पियुष 11 महारल या संघाला, फलंदाज बाद. पुढील आपण सर्जरा टीम रायते आणि त्याचबरोबर निंबवली संघ. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस लगेचच करणार. 2 षटकांचा खेळ आता शिल्लक राहिला आणि या 2 षटकांच्या अखेरीस आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. गोलंदाज तयार. या षटकामध्ये आता आपण पाहिलं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स मिळवून दिले रुद्र या गोलंदाजाने. आणि आता सध्याच्या घडीला आपण विचार केला तर नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये नंदू आलाय. नंदू विकेट करण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज, कामगिरी दमदार सध्याच्या घडीला राहिल्या. कारण की पहिल्या षटकामध्ये देखील धावा बनल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील प्रशांतने धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये रुद्र चांगली गोलंदाजी करतोय. सध्याच्या घडीला 2 चेंडू त्याने फेकलेत आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात आणि धावबाच्या स्वरूपाने एक फलंदाज देखील तशा गोलंदाजीच्या जोरावरती बाद देखील झालाय. काय हरकत नाही, कॉपीराइट्स फक्त आमच्या शानेला येतोय टेनक्रिकच्या. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हातातून सातत्याने वारंवार सुटतायत आणि ते मात्र बॅकअप चांगला होता, त्या अनुषंगाने इथे धाबा वाचल्या. कल्पेश होते आणि या कल्पेशने चांगली फेकी देखील केली आणि तत्पूर्वी या धाबा देखील वाचवल्या. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 38 धावा, 38 धावा धावफलकावरती. हो, चांगली गोलंदाजी पुन्हा पाहायला मिळते. या क्रीडांगणाचा आपण विचार केला भौगोलिक रचनेचा तर काही दिवसांपूर्वी इथे आपण सातत्याने सांगतोय प्रेक्षकांना की धर्मजागरण सभा झाली, कीर्तन महोत्सव झाला, त्या अनुषंगाने अधिकची रोलिंग झाली होती, पिचिंग झाली होती. त्या अनुषंगाने चेंडू आउटफील्डला जर पडला तर तो अधिकचा बाउन्स होतोय, उचली जास्त घेते, त्या अनुषंगाने धावा देखील बनताना आपण पाहिल्यात या स्पर्धेमध्ये. हो, लेंथ खेचली आहे, शॉर्ट लेंथ चेंडू, त्याच्यावरती स्विंग अँड मिस, डॉट बॉल. व्हेरिएशन खूप चांगला आहे रुद्रकडे आणि आता मात्र नक्कीच त्याचा पुरेपूर तो युटिलायझेशन करत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता सध्याच्या घडीला या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 1च चेंडू शिल्लक आहे. आता लेन खेचली आहे, इथे मात्र पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल. षटकार. आमच्या उमेश दादाने अगदी आयवा झेल पकडला होता, परंतु आयवा झेलसाठी इथे पारितोषिक नाही. सँडी, मागील 10 दिवसांपूर्वी आम्ही वडवलीची स्पर्धा कव्हर केली होती, तिथे 9,000 रुपयाचं कॅश प्राईज होतं आयोजकांच्या वतीनं आणि ते कॅश प्राईज अगदी धोंडा वडवलीच्या खेळाडूने त्यांच्या प्रेक्षकांनी ते पटकावलं होतं. संघ हरला होता त्यावेळेस, परंतु त्यांनी ते पैसे घेतले आणि सांगितले की आता डाब्यावरती पार्टी करणार. आज आयवा झेलसाठी कॅश प्राईज लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये, यात शंका नाही आहे. 9,000 नव्हे, परंतु 200, 400, 500 रुपये तरी ते लावण्यात येतील, यात मात्र शंका नाही आहे. नाही कोणी लावले तर आमचे ऑपरेटर सँडी लावतील, यात मात्र शंका नाही, कारण की ते देखील तितकेच मोठे प्रेक्षक देखील आहेत. धावसंख्या धावफलकावरती 45, 45 धावा आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा आता
जोडल्या जातात. आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज केतन आपल्याला पाहायला मिळेल. केतनवरती ही जबाबदारी असेल. रुद्रचं कौतुक करावं लागेल आणि आय थिंक सो आता स्ट्रॅटेजी आता रणनीती बनली असेल, कारण की पुनश्च रुद्रला एक गोलंदाजी देतील यात मात्र शंका नाहीये. परंतु 4 षटकांची मॅच आहे, प्रत्येकाला एक एकच ओव्हर मिळेल, कारण की आज अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने इथे हा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज केतनला आपण पाहतोय. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि फेकी करतील. तत्पूर्वी या धावा मिळतील दोन धाब्यांच्या मधीनं धावफलक जाऊन पोहोचेल 47-47 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये जयने आणि आता त्याला साथ देतो मैदानाच्या आतमध्ये नंदू. टीम पियुष 11 गावदेवी महारल त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश सांगोडे अशी लढत आपण पाहतोय. हो आता लेन खेचली आहे, पूल केला. हो व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. कमालीचा झेल, फलंदाज फेल. अगदी हातामध्ये जाऊन विसावला देखील आणि चांगला ब्रेक थ्रू देखील मिळाला तिथे मात्र टीम सांगोडेला, कारण की महत्वाची विकेट देखील तिथे प्रस्थापित झाले. आता अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे इनिंग मधील आणि टीम केजी स्पोर्ट्स राहते आणि त्यांच्या अगेन्स्ट बादशाह 11 दिंबवली संघाला विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, टॉस साठी लगेचच या. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. ओ फक्त दिशा दाखवली आहे, बॅकफुटला गेले, स्लाइस केलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तर डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय आणि कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक डीबी होते त्या ठिकाणी आणि तिथे मात्र धावा वाचवल्यात. 1 शॉट देखील येत्या, 1 शॉट आणि त्या अनुषंगाने इथे मात्र या 2च धावा असतील, कारण की 1 शॉट असेल. 2 धावा जरूर वाचवल्या डीबीने आपल्या संघासाठी. चांगला फिटनेस त्याचा देखील पाहायला मिळाला आणि या षटकामध्ये देखील आता मात्र चांगली इनिंग साकारणं गरजेचं आहे टीम सांगोडेला. होली दिसले बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र फलंदाज बाद. कमालीची गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह कामगिरी आणि आता माघारी परतावं लागेल जय निकमला. जय बॅक टू द पवेलियन. पाहायला मिळते संघांच्या वतीनं धावसंख्या धावफलकावरती 49 49 धावा. ओ हा फटका, पूल केलाय, पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल, सीमारेषा पार. आल्या आल्या फलंदाज
षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. आणि आता अंतिम चेंडू या षटकात शिल्लक आहे. काल 3 षटकामध्ये 50 धावा बनल्या होत्या, चेस देखील झाल्या होत्या. आता हा 4 षटकांचा सामना. आता हा देखील हुक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट, बॉन्डी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा आवश्यकता असेल श्री गणेश सांगोडे या संघाला.
जिंकण्यासाठी बनवायच्या धावा तब्बल 62 धावा. सलामीची जोडी मधाशात मध्ये आपण पाहतो. स्ट्राईक एंडलाच बॅटर निखिल, नॉन स्ट्राईक एंडलाच बॅटर प्रशांत वरती जबाबदारी आहे. जिंकण्यासाठी बनवायच्या 62 आणि गोलंदाजी ट्रॅक. गोलंदाज नंदू सज्ज झाला. नंदू सबका बंधू आता काम तमाम करावं लागेल ज्या पद्धतीची फलंदाजी त्याने केल्या. हो पहिला चेंडू, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. अगदी आपण पाहिलं तर बॉटम हँडचा चांगला वापर केला. अगदी शोल्डर वरून चेंडूला अतिरिक्त वेग प्रस्थापित करून दिला आणि चेंडू पडल्यानंतर अत्यंत वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि पहिला चेंडू आलाय डॉट. चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. ओ फटका दमदार, क्रॅकिंग स्ट्रोक आणि इथे मात्र आघात झालाय. पहिला दमदार षटकार आणि षटकारानं संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचल्या. टीम निंबवली आपण आता रिपोर्टिंग करा, कृष्णा केणे अँड फॅन टीम, कारण की रायते संघाचे सर्व खेळाडू आता इथे उपस्थित आहेत. ओ बॅक ऑफ द अँड फुल टॉस आणि फुल टॉस वरती इथे मात्र जयने कमालीचा झेल टिपलाय. संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि इथे पहिला विकेट, पहिला आदरा टीम श्री गणेश सांगोडे या संघाला. फलंदाज निखिल झालाय बाद. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा नंदुळ आपण पाहतोय आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सुमित आला. षटकार जरूर आला होता, फक्त तुम्हाला टायमिंग करायचं आहे बॉल वरती आणि मग चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल यात मात्र शंका नाहीये आणि ते करावं लागेल. ओ पुन्हा चांगली गोलंदाजी, विकेट करण्याचा प्रयत्न होता, पाठच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये आणि इथे मात्र एक जा मिळाली. 4 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त 7. एक षटकार देखील आला होता तरी सुद्धा 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लेफ्ट हँडर बॅटर आता स्ट्राईक एंडवरती आहे. प्रशांतला आपण पाहतोय आणि आता स्वतःला सिद्ध देखील करावं लागेल, कारण की 62 धावा बनवायच्यात. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 20.50 ची सरासरी गाठायची आहे आणि त्या अनुषंगाने आता पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा 4 चेंडूमध्ये बनल्यात. ओ फटका चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती 11 वरती जाऊन पोहोचली. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. प्रशांत स्ट्राईक एंडला सज्ज. ओ दांडी दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 2 मधाच्या आतमध्ये प्रशांत बाद.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विष्णू आणि नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर कल्पेश देखील सज्ज झाला. ओ फटका हा देखील फसलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोचलाय. ओ झेल ड्रॉप आणि इथे जीवनदान दिलं जातंय फलंदाज सुमितला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा काय जिंका मॅच, हे नेहमी समीकरण आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. ओ आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील आणि तत्पूर्वी मिळेल फक्त एकच धाव. गोलंदाज तयार. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, हा चेंडू आलाय डॉट. ओ फटका हा देखील दमदार आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर एका टप्प्यानं लॉंग ऑनच्या वरून दणदणीत खणखणीत चौकार. टॉस साठी आयोजकांची सूचना आम्हाला सातत्याने येते. आपण लगेचच रिपोर्टिंग करा. ओ चांगली गोलंदाजी, हा चेंडू डॉट आला. 13 चेंडू आणि आता जिंकण्याचं समीकरण 44 धावांचं आहे. 13 मध्ये 44 बनवायच्यात. ओ फटका तर दमदार आहे आणि इथे मात्र खडे खडे लॉप केलाय लॉंग ऑनच्या वरून. हा मेगा ब्लास्ट सांगोडे गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. एड 38 धावा, 19 धावा प्रति षटकामध्ये आता घ्यायच्या आणि घ्याव्या देखील लागतील टीम सांगोळेला जिंकण्यासाठी. आणि इथे मात्र या धावा आपण बनताना देखील पाहिल्या आहेत बऱ्याचदा, कारण की तिसरा दिवस या स्पर्धेचा चेसिंग बऱ्याचदा झाली आहे. हो पहिला चेंडू डॉट आलाय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल, लेन खेचली गोलंदाज या षटकामध्ये आपण बाल सचिनच्या वतीनं आणि हलके फिंगर रोल देखील गेले चेंडू वरती. आणि तत्पूर्वी इथे मात्र चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ओ इथे फटका अतिशय सुरेख आहे, कमालीचा फटका आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या वरून. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषा पार षटकार. करतो आता मधाच्या आतमध्ये फलंदाज जाम स्टामिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. वेल जज, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. षटकार जरूर आला होता, असं वाटलं होतं पुणेच्या कमबॅक होईल, परंतु लगेचच फलंदाज सुमितला बाद केलं आणि आता सुमित बॅक टू द पवेलियन.
आणि आणखी एक फलंदाज बाद. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये सिद्धेशला आपण पाहतोय. डीबी अजूनही मधाच्या आतमध्ये आलं नाहीये. कदाचित येणं गरजेचं होतं कारण की मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. सराव जरूर कमी आहे परंतु आता येणं गरजेचं आहे. पुनशा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होतो आहे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 30 धावा अजूनही बनवायच्यात. या चेंडूवरती एखादा मोठा फटका एखादा षटकार येणं गरजेचं आहे. टीम श्री गणेश सांगोडे या संघासाठी जर या स्पर्धेमध्ये या मार्चमध्ये त्यांना सांभाळून राहायचं असेल तर 7 चेंडू 30 धावा अजूनही बनवायच्यात. 32 हवे होते आता 30 पाहिजेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोचली आहे 32 या आकड्यावरती. 30 अजूनही बनवायच्यात. हो इथे मात्र लॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलंय. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल. अहो कल्पेश काय करतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र फलंदाज असेल बाद आणि आणखी एक झटका टीम श्री गणेश सांगोडे या संघाला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये नागेशला आपण पाहतोय. सहा चेंडू आणि आता जिंकण्याचं समीकरण 29 धावांचं आहे. हो फटका दमदार आहे. उलची देखील गाठली आहे. पहिला चेंडूवरती नागेशच्या बॅट मधून हा दमदार षटकार. षटकार आला आणि आता जिंकण्यासाठी 23 अजूनही बनवायच्यात. 23 धावेंची आवश्यकता असेल. ऑफस्टिकच्या बाहेर आता मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी 22 धावेंची आवश्यकता आहे. 5 चेंडू 22 धावा. ओ इथे नक्की घडलंय काय मधाच्या आतमध्ये. आणखी एक वाईट. सामना अजूनही स्टेबल आहे. एका षटकाराने जरूर कमबॅक झालाय. पाच चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता असेल. हो नक्की मधाच्या आतमध्ये घडलंय काय तर फुल टॉस चेंडू होता. थोडेसे बीट झाले नागेश.
संधी होती मोठा फटका खेळण्याची. आता 4 चेंडू आणि 4 मध्ये 20 धावांची आवश्यकता. सामना कुठल्याही संघाने जिंको त्या संघाने जाऊ नका, कारण की लगेचच तुमची विनर विनर अशी लढत असेल आणि तो सामना 3 षटकांचा असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. कुठेही जाऊ नका, विनर विनर मॅच असेल. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल. आता जिंकण्याचं समीकरण 3 चेंडू आणि 3 मध्ये धावा बनवायच्यात 20. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. ओ फटका दमदार, क्या बात है, घुटना टेक और एक सिक्सर देख, सीमा रेषेच्या बाहेर आणखी एक दमदार षटकार. पोचली. आता 2 मध्ये 14 बनवायच्यात. मी आधी देखील म्हटलं होतं की इथे सामन्यामध्ये धावा बनतायत, पंचांचा वाईटचा इशारा. 2 मध्ये आता 13 धावा बनवायच्या आहेत. आधीच्या षटकामध्ये एखादा षटकार किंवा चौकार आला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. यात मात्र शंका नाहीये. आता 2 मध्ये 13 बनवायच्यात. एखादा खराब चेंडू सामन्याचं चित्र वेगळं होईल. हो, इथे मात्र चांगली गोलंदाजी अलॉंग दी कार्पेट, चेंडूला खेळून काढल्या. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथून होणार नाहीये. आता मात्र 12 धावा बनवायच्यात. आता पेरूभाई जर बीमर आला तरच मग मॅच मध्ये कुठेतरी रोमहर्षकता पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडेल का? ओ फटका दमदार आणि या सीमारेषेच्या बाहेर षटकार. फक्त 6 धावांनी सामना गमवावा लागला श्री गणेश सांगोडे या संघाला. जर चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं असतं तरी सुद्धा 6 धावा कुठेतरी रोखल्या असत्या किंवा आधीच्या षटकामध्ये चांगले फटके एक्झिक्यूट केले असते तर या 6 धावा कुठेतरी बनल्या असत्या. यात मात्र शंका नाहीये.